बघा मित्रांनो, हा बघा प्रिव्हियस इयर विचारलेला एक क्वेश्चन आहे घातांक श्रेणीचा. या क्वेश्चनला कसं अटेम्प्ट करायचं होतं बघा. तुम्हाला एक छोटासा रूल माहित असेल, ए चा m वा घात भागिले ए चा n वा घात. हा या ना. आता बघा ज्यावेळेस भागाकारामध्ये पाया समान असतो, घातांकाची काय होते माय बाप वजबाकी होते. हा या ना. हा. आता बघा या रूलचा वापर करून आणखी एक रूल आहे, ए चा m वा घात गुणिले ए चा n वा घात. याला मी असं लिहू शकतो सर सेपरेट सेपरेट. हा याला असंही लिहू शकतो. किंवा जर गुणाकारामध्ये पाया जर समान असेल तर काय होते, घातांकाची बाळ बेरीज होते. एवढं तर लहानपणी शिकला असेल, एवढं तर छोटे छोटे कन्सेप्ट माहित आहे. आता या क्वेश्चनला मी असं लिहू शकतो बा, 2 चा x मायनस 1 आहे. मी याला असं लिहू शकतो 2 चा x आहे. मायनस असल्यानंतर कुठे जाणार भागिले जाणार 2 चा 1 घात. कळलं बा. आता प्लसला प्लस, इथं बेरीज आहे. बेरीज कधी होते बाळ गुणाकारामध्ये. 2 चा x गुणिले 2 चा कितवा राजा 1 घात बराबर किती 320 आहे. हा. आता बघा या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं. इथं 2 चा x घात आहे, 2 चा x घात आहे, कॉमन आहे. मी 2 चा x बाहेर घेतला. आता दुसऱ्या चादरीमध्ये 1 चा 2 चा 1 घात म्हणजे किती राजा 2 प्लस इथं 2 चा 1 घात म्हणजे किती राजा 2 बराबर किती राजा 320. हा या एवढं तर समजलं असेल. ठीक आहे बघा. आता बघा याला सॉल्व्ह करायचं असेल तर बे कबे 2 ने किती राजा ना बे दोन्ही 4 ने किती बाळ 5. 2 चा x ला x वर 5 भागिले किती राजा 2 बराबर किती राजा 320. हा या 5 1 5 5 1 30 52 24. हे 2 वर जाऊन काय होते राजा गुणाकार. 2 चा x बरोबर किती राजा 2 गुणिले 64 म्हणजे किती 128. माय बाप समजलं बढिया. आता तुम्हाला माहित आहे 2 चा 128 म्हणजे 2 चा कितवा भाग राजा तो 128 म्हणजे 2 चा कितवा राजा 7वा घात. इथं 2 चा कितवा आहे x घात आहे. पाया समान असेल, पाया समान आहे मध्ये बराबरचं चिन्ह आहे. पाया समान आहे मध्ये बराबरचं चिन्ह तर x ची किंमत किती राजा घातांक पण समान तर मायबाप सांगू शकतो x ची किंमत किती मायबाप 7. हे तुमचं पहिलं आन्सर. हा या. पण एक्झाम मध्ये एवढी प्रोसेस करायला वेळ आहे का बा ना. तर याला दुसरा शॉर्टेस्ट अप्रोच काय होते. आता हा नंबर बघा जेमतेम आहे 320 हा नंबर आहे. याच्याकडे जरा घुरून बघा. आता बघा मी 8 जर ठेवलं मध्ये प्लसचं चिन्ह आहे. 2 चा 8 प्लस 1 2 चा 9 घात म्हणजे किती राजा 512. हा या ना. इथं x ची किंमत 8 ठेवलं प्लस 1 8 ने किती राजा 9 2 चा 9 घात म्हणजे 512. आपली बेरीज किती पाहिजे राजा 320. म्हणजे आन्सर शक्य नाही बाळा. ठीक आहे एवढं तर समजलं. आता हे नाहीये मी म्हणलं आता या दोन्हीपैकी एक आन्सर बघितलं. अगोदर 5 पकडलं 5 ने किती राजा 6 2 चा 6वा घात म्हणजे किती राजा 64. इथं 5 म्हणून गेलं 2 चा 4था घात म्हणजे 16. या दोघांची बेरीज एवढी येईल का बाबा नाही शक्य नाही सर. आहे ना हे आन्सर पण शक्य नाही. मी 5 6 ठेवलं 6 ने किती राजा 7 2 चा 7वा घात म्हणजे किती राजा 128. इथं 7 म्हणून एक गेलं 2 चा 6वा घात म्हणजे किती राजा 64. या दोघांची बेरीज 320 पॉसिबल आहे का नाही. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन पॉसिबल नाहीये. आता बाय ऑप्शन मी म्हणलं पहिलं ऑप्शन एकदम सत्य आहे. कसं सर 7 x ची किंमत किती बघितलं बा 7 7 ने किती राजा 8 2 चा 8वा घात म्हणजे किती राजा 256 आणि 7 मधून एक गेलं 6 2 चा 6वा घात म्हणजे किती राजा 64. या दोघांची बेरीज किती राजा 320. हे तुमचा आन्सर आहे बाय ऑप्शन. ही क्वेश्चन पटकन सॉल्व्ह झाला असेल. जर तुम्हाला घातांक श्रेणीचे नियम माहित नसेल तर या क्वेश्चनला तुम्ही बाय ऑप्शनला हे तुमच्या एक्झाम मध्ये अप्रोच असायला पाहिजे होती. ठीक आहे बघा. आशा करतो की समजला असेल. जर समजला असेल तर नक्की शेअर करा किंवा लाईक करा.